गेल्या काही काळात बरेच लोक वैयक्तिक कर्ज घेत असल्याचे समोर आले आहे। मुख्य म्हणजे आजकाल बऱ्याच बँका अगदी कमी कागदपत्रांसह कमी वेळात सोयीस्कर स्वरूपात पर्सनल लोन देतात। त्यामुळे लोकांसाठी पर्सनल लोन घेणं सोपं झालं आहे। खरं तर पर्सनल लोन एक असुरक्षित कर्ज मानलं जातं, मात्र तरीही काही कारणांसाठी पर्सनल लोन घेणे सोयीचे समजले जाते। नजीकच्या काळात तुम्हीही पर्सनल लोन घेण्याचा विचारात असाल तर मग ही बातमी तुमच्या फायद्याची आहे, कारण आज आम्ही तुम्हाला पर्सनल लोन घेतेवेळी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी याविषयी माहिती देणार आहोत। बँकांच्या दृष्टीने पर्सनल लोन हे सर्वसाधारणपणे खूप महाग आणि असुरक्षित कर्ज मानले जाते। त्यामुळे बँका पर्सनल लोन उच्च जोखमीचे कर्ज आहे असं गृहीत धरतात आणि त्याचा व्याजदर हा उच्च ठेवतात। असे असले तरीही आपण स्वस्त पर्सनल लोन घेऊ शकतो। फक्त यासाठी आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील। त्या कोणत्या याविषयी आपण माहिती घेऊयात। त्यासाठी चांगला क्रेडिट स्कोअर हवा। पर्सनल लोन स्वस्त दरात हवे असेल तर तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असायला हवा, कारण तुमचा क्रेडिट स्कोअर तुम्ही तुमच्या मागील कर्जे कोणत्याही डिफॉल्टशिवाय वेळेवर फेडले आहेत याचा पुरावा असतो। जर तुमचा क्रेडिट स्कोअर 750च्या वर असेल तर त्याला चांगला क्रेडिट स्कोअर मानला जातो। त्यामुळे सगळ्यात आधी तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असेल याची काळजी घ्या। कमी दरात पर्सनल लोन हवे असेल तर आधी तुम्ही घेत असलेल्या कर्जासोबत असणारे इतर शुल्क तपासा। हे इतर शुल्क तुमचे लोन महाग करतात, ज्यामध्ये प्रीपेमेंट शुल्क आणि उशिरा पेमेंट याशिवाय काही अतिरिक्त खर्च देखील आहेत, ज्यांचा एकत्रित येण्याने तुमचं कर्ज महाग होऊ शकते। त्यामुळे पर्सनल लोन घेताना आधी इतर शुल्क तपासणी करा। इतर बँकांशी तुलना करा। तुम्ही घेत असलेले कर्ज पर्सनल असो किंवा इतर कोणतेही, ते घेण्याआधी वेगवेगळ्या बँकांची तुलना करा, कारण बऱ्याचदा वेगवेगळ्या बँका वेगवेगळे दर आकारत असतात। शिवाय व्याज आकार, प्रक्रिया शुल्क, कर्जाची रक्कम यासह सर्व बँकांच्या अटी आणि शर्तीसुद्धा भिन्न असू शकतात। त्यामुळे पर्सनल लोन घेण्याआधी वेगवेगळ्या बँकांची तुलना करा, म्हणजे बराच पैसा वाचवता येईल। परतफेडीसाठी सक्षमता महत्त्वाची। कोणतेही कर्ज घेताना आपण एक जबाबदारी खांद्यावर घेत आहोत हे लक्षात घ्या। त्यामुळे पर्सनल लोन घेताना तुम्ही त्या कर्जाची परतफेड करण्यास सक्षम आहात याची पक्की खात्री करून घ्या। महत्त्वाचे म्हणजे तुमच्या मासिक उत्पन्नानुसार आणि जितकी गरज आहे तितकेच कर्ज घ्या, म्हणजे कर्जाच्या जाळ्यात अडकून नंतर पश्चाताप होणार नाही।